नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता तुम्हाला वाटेल की आपण हे शाळेच्या वर्गासारखं का सुरू केलं? कारण आज आपल्या चर्चेचा आधार आहे इयत्ता 8वीचं एक पाठ्यपुस्तक. पण आपण इथे फक्त उजळणी करायला जमलेलो नाही आहोत. आपला उद्देश या पुस्तकातल्या साध्या माहितीचा धागा पकडून भारतीय संसदेच्या गुंतागुंतीच्या आणि तितक्याच रंजक जगात खोलवर शिरायचं आहे. अगदी बरोबर. आपण पाहणार आहोत की कागदावर दिसणारी ही रचना प्रत्यक्षात कशी काम करते, त्यात सत्तेचं संतुलन कसं साधलं जातं आणि त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होतो. हो, म्हणजे आपण याला रचना आणि कार्यपद्धती या पलीकडे जाऊन संसदेचं खरं सामर्थ्य आणि मर्यादा या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. बरोबर. आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी ही व्यवस्था का आणि कशी तयार केली, यामागचा विचार काय होता, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग या मूलभूत माहितीच्या आधारे एक सखोल विश्लेषण सुरू करूया. उत्तम. चला मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया. पाठ्यपुस्तकात म्हटल्याप्रमाणे संविधानाने भारतासाठी एक संसद निर्माण केली आहे. पण ही संसद म्हणजे फक्त दिल्लीतली एक इमारत नाही. या व्यवस्थेचे मुख्य स्तंभ कोणते आहेत? भारतीय संसदेची रचना ती त्रिकोणी आहे. याचे 3 अविभाज्य भाग आहेत: राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. अच्छा. आणि इथेच एक गमतीशीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रपती हे संसदेचे प्रमुख असले तरी ते दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाच्या चर्चेत किंवा मतदानात थेट सहभागी होत नाहीत. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते कामकाजाचा भाग नाही, पण रचनेचा भाग आहेत. मग त्यांची नेमकी भूमिका काय? ते फक्त कायद्यांवर सही करणारा एक रबर स्टॅम्प आहेत का? नाही, अजिबात नाही. राष्ट्रपतींची सही ही कायद्याच्या निर्मितीमधली अंतिम आणि अनिवार्य पायरी आहे, हे खरंय. पण त्या पलीकडेही त्यांची भूमिका आहे. जसं की ते दोन्ही सभागृहांना अधिवेशनासाठी बोलवतात, अधिवेशन समाप्त करतात आणि प्रसंगी लोकसभा विसर्जितही करू शकतात. दोन्ही सभागृहांत झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकारही त्यांनाच असतो. म्हणजे त्यांची भूमिका केवळ औपचारिक नाहीये. नाही, ती एक घटनात्मक नियंत्रणाची म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल चेकची भूमिका आहे. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपती हे एक प्रकारे या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे पालक आहेत. आता आपण 2 मुख्य सभागृहांकडे म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेकडे वळूया. आधी लोकसभेबद्दल बोलूया. याला जनतेचं सभागृह किंवा पहिले सभागृह असं का म्हणतात? या नावांमध्येच त्याचा खरा अर्थ दडलेला आहे. लोकसभा हे भारतीय लोकशाहीचा थेट प्रतिबिंब आहे. थेट प्रतिबिंब? हो. इथले प्रतिनिधी, ज्यांना आपण खासदार म्हणतो, ते थेट जनतेमधून सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून निवडून येतात. प्रत्येक खासदार लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच या सभागृहाला जनतेच्या इच्छा आकांक्षांचं केंद्र मानलं जातं आणि त्याला प्रथम सभागृह असा दर्जा दिला जातो. आणि याच सभागृहाचा विश्वास जोपर्यंत पंतप्रधानांवर आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर असतो तोपर्यंतच सरकार टिकून राहतं. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, पण कधी-कधी बरोबर, कधीकधी 5 वर्षांच्या आतही सरकार कोसळतं आणि निवडणुका घ्याव्या लागतात, ज्याला आपण मध्यमावधी निवडणुका म्हणतो. अच्छा. आता या सभागृहाच्या सदस्य संख्येबद्दल बोलूया. संविधानाने लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 ठरवली आहे. पण यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ संख्या नाही, तर समाजातील सर्व स्तरांना प्रतिनिधित्व मिळावं हा विचार यामागे आहे. म्हणजे आरक्षणाची तरतूद? हो. म्हणूनच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव ठेवल्या आहेत. ही केवळ एक सोय नाही, तर सामाजिक न्यायाचं एक महत्त्वाचं घटनात्मक तत्त्व आहे. मग लोकसभेचा सदस्य होण्यासाठी म्हणजे खासदार बनण्यासाठी काय निकष आहेत? पाठ्यपुस्तकाचा तो संवाद खूप सोप्या भाषेत हे सांगतो. नक्कीच. थोडक्यात सांगायचं तर 3 मुख्य अटी आहेत. पहिली, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. हे तर साहजिकच आहे. हो. दुसरी, त्या व्यक्तीचं वय किमान 25 वर्ष पूर्ण असावं. आणि तिसरी अट म्हणजे संसदेने कायद्याद्वारे ठरवलेल्या इतर अटींची पूर्तता करणे. म्हणजे दिवाळखोर नसणे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे अशा गोष्टी. अगदी. वयाची 25 वर्षांची अट ठेवण्यामागे विचार हा आहे की देशासाठी कायदे बनवण्यासाठी व्यक्तीकडे किमान अनुभव आणि परिपक्वता असावी. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही भारतीय व्यक्ती देशाच्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते. म्हणजे महाराष्ट्रातला माणूस केरळमधून निवडणूक लढवू शकतो. यातून आपण सर्वप्रथम भारतीय आहोत ही भावना अधोरेखित होते, नाही का? अगदी. हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे.
खासदार केवळ आपल्या मतदारसंघाचा नाही तर संपूर्ण देशाचा प्रतिनिधी असतो, ही यामागची भावना आहे. चला आता आपण दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या सभागृहाकडे वळूया, राज्यसभा. याला वरिष्ठ सभागृह असंही म्हणतात. याची रचना आणि कार्यपद्धती लोकसभेपेक्षा खूप वेगळी आहे. ती नेमकी कशी? राज्यसभा नावाप्रमाणेच राज्यांची परिषद आहे, म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स. इथे सदस्य थेट जनतेतून निवडून येत नाहीत. अच्छा, मग ते कसे निवडले जातात? प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे निवडून आलेले आमदार म्हणजे MLA ते त्यांच्या राज्यासाठी राज्यसभेचे खासदार निवडतात. त्यामुळे ही एक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत आहे. म्हणजे लोकसभा जर लोकांचा प्रतिनिधित्व करते तर राज्यसभा राज्यांचं. हे सत्तेच्या संतुलनासाठी खूपच महत्वाचं वाटतं. बरोबर. याचा मुख्य उद्देश संघराज्य रचनेत राज्यांच्या हक्कांचं आणि मतांचं प्रतिनिधित्व करणं हा आहे. याची सदस्य संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. यापैकी 238 सदस्य विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात. आणि उरलेले 12? उरलेल्या 12 सदस्यांची निवड निवडणुकीतून होत नाही. त्यांची थेट नेमणूक राष्ट्रपती करतात. हे 12 सदस्य म्हणजे कोण आणि त्यांना थेट नियुक्त करण्यामागचा उद्देश काय? हे 12 सदस्य साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य यासारख्या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा दिग्गज व्यक्ती असतात. यामागे विचार हा आहे की ज्यांच्याकडे देशासाठी महत्त्वाचं ज्ञान किंवा अनुभव आहे, पण जे निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय नाहीत किंवा जिंकू शकत नाहीत, अशा लोकांनाही कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेता यावं. अगदी बरोबर. ही कल्पना खूप चांगली आहे. पण प्रत्यक्षात या तरतुदीचा वापर नेहमीच अपेक्षेप्रमाणे होतो का? अशी टीका पण होते की काही वेळा निवडणुकीत हरलेल्या नेत्यांना बॅकडोर एंट्री देण्यासाठी याचा वापर होतो. हो, ही टीका अनेकदा केली जाते आणि त्यात काही प्रमाणात तथ्यही असू शकतं. मात्र याच तरतुदीमुळे आपल्याला अनेक महान व्यक्ती संसदेत मिळालेले आहेत, हेही विसरून चालणार नाही. कोणत्याही व्यवस्थेचा वापर कसा होतो हे शेवटी राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. राज्यसभेबद्दल अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली जाते की ते कायमस्वरूपी सभागृह आहे. याचा नेमका अर्थ काय? लोकसभा तर दर 5 वर्षांनी विसर्जित होते. इथेच राज्यसभेचं वेगळेपण आहे. राज्यसभा कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही. अच्छा. तिच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो, पण एक सिस्टीम आहे. दर 2 वर्षांनी साधारण 1/3 सदस्य निवृत्त होतात. आणि त्यांच्या जागी तेवढेच नवीन सदस्य निवडले जातात. हो. त्यामुळे काय होतं की कामकाजात एक सातत्य, एक कंटिन्युटी टिकून राहते. देशात जरी राजकीय अस्थिरता असली किंवा लोकसभा विसर्जित झाली असली तरी राज्यसभा देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अस्तित्वात असते. म्हणूनच त्याला एक स्थैर्य देणारी परिपक्व संस्था मानलं जातं. आणि वयाची अट ही 30 वर्षे आहे. बरोबर. जी तिच्या वरिष्ठ भूमिकेला साजेशी आहे. तर आपल्याकडे 2 सभागृहे आहेत. एक जे लोकांच्या मतांवर वेगाने प्रतिक्रिया देतं म्हणजे लोकसभा, आणि दुसरं जे धोरणात्मक सातत्य आणि राज्यांचे हित जपण्याचं काम करतं म्हणजे राज्यसभा. ही एक प्रकारची चेक्स अँड बॅलन्सेसची उत्तम व्यवस्था आहे. आता ही एवढी मोठी यंत्रणा नक्की काय काम करते? कायद्यांची निर्मिती हे तर मुख्य काम आहेच. हो, कायद्यांची निर्मिती हे संसदेचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वांना माहीत असलेलं काम आहे. लोकांच्या गरजानुसार नवीन कायदे बनवणे, कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करणे. जसे की पाठ्यपुस्तकात संस्थानिकांचे तनखे रद्द केल्याचा उल्लेख आहे. त्याबद्दल थोडं अजून सांगा ना, ते म्हणजे काय होतं? तर भारत स्वतंत्र झाल्यावर जी अनेक छोटी मोठी संस्थाने भारतात विलीन झाली, त्यांच्या राजांना किंवा संस्थानिकांना भारत सरकारकडून आयुष्यभर एक ठराविक रक्कम पेन्शनसारखी दिली जाईल, असं वचन दिलं गेलं होतं. त्याला तनखे किंवा प्रिव्ही पर्सेस म्हणत. अच्छा. पण 70च्या दशकात लोकशाहीमध्ये असा वंशपरंपरागत विशेषाधिकार देणं समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे, असं मानून संसदेने घटना दुरुस्ती करून हे तनखे बंद केले. वा, हे एक उत्तम उदाहरण आहे. यातून दिसतं की कायदे देशाच्या बदलत्या मूल्यांप्रमाणे विकसित झाले पाहिजेत. अगदी. कायद्यांच्या निर्मितीपलीकडे संसदेचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मंत्रिमंडळावर नियंत्रण. याचा अर्थ सरकारला जाब विचारणं. बरोबर? अगदी बरोबर. लोकशाहीत सरकार निरंकुश होऊ नये यासाठी ही व्यवस्था आहे. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे त्यांच्या प्रत्येक धोरणासाठी आणि निर्णयासाठी थेट लोकसभेला जबाबदार असतं. आणि संसद अनेक मार्गांनी हे नियंत्रण ठेवते. हो, जसं की प्रश्नकाळ
म्हणजे क्वेश्चन आवर, ज्यात खासदार मंत्र्यांना थेट प्रश्न विचारून त्यांच्या कामाचा हिशोब मागू शकतात. अविश्वासाचा ठराव मांडून सरकारला पदावरून दूर करण्याचा अधिकारही संसदेला असतो. त्यामुळे सरकारला सतत दक्ष राहावं लागतं. आणि तिसरं महत्वाचं कार्य जे खूपच गुंतागुंतीचं आहे ते म्हणजे संविधान दुरुस्ती. आपलं संविधान काही दगडात कोरलेली गोष्ट नाहीये. नाही, त्यात काळानुसार बदल करता येतात. पण संविधानाच्या निर्मात्यांनी ही प्रक्रिया खूप विचारपूर्वक बनवली आहे. त्यांनी संविधान खूप कडकही म्हणजे रिजिड बनवलं नाही आणि इतकं लवचिकही म्हणजे फ्लेक्सिबल नाही की कोणीही सहज बदलू शकेल. जे या 3 स्तर आहेत. हो, काही साध्या तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलता येतात. काही महत्वाच्या तरतुदींसाठी 2/3 म्हणजे विशेष बहुमताची गरज असते. आणि संघराज्य रचनेवर परिणाम करणाऱ्या अत्यंत महत्वाच्या बदलांसाठी संसदेच्या विशेष बहुमतासोबतच किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांची मंजुरीही आवश्यक असते. ठीक आहे. आता आपण त्या प्रक्रियेकडे येऊया जी मला नेहमीच खूप रंजक वाटते. आपण बातम्यांमध्ये ऐकतो की संसदेत विधेयक मांडलं गेलं किंवा विधेयक मंजूर झालं तर एखाद्या कल्पनेचं कायद्यात रूपांतर होण्याचा हा प्रवास नक्की कसा असतो? हा प्रवास खूपच पद्धतशीर आणि अनेक टप्प्यांचा असतो. याची सुरुवात होते विधेयक म्हणजे बिल मांडण्याने, जो कायद्याचा कच्चा मसुदा असतो. आणि हे कोणत्याही सभागृहात मांडता येतं? हो, लोकसभा किंवा राज्यसभा. त्यानंतर ते 3 वाचनांमधून जातं. एक मिनिट, 3 वाचनं? म्हणजे 3 वेळा वाचून काढतात का? एक सभागृहात सादर करतात आणि त्याची उद्दिष्टे थोडक्यात सांगतात. इथे फारशी चर्चा होत नाही. मग खरी चर्चा कधी होते? खरी कसोटी लागते ती दुसऱ्या वाचनात. हा विधेयकाच्या भवितव्याचा निर्णय करणारा टप्पा आहे. इथे विधेयकाच्या प्रत्येक कलमावर, अगदी प्रत्येक शब्दावर सखोल चर्चा होते. अच्छा, इथेच वादविवाद होतात. हो, सत्ताधारी पक्ष विधेयकाचं समर्थन करतो, तर विरोधी पक्ष त्यातील त्रुटी, धोके आणि उणीवा समोर आणतो. सुधारणा सुचवल्या जातात. अनेकदा अधिक विश्लेषणासाठी विधेयक संसदीय समितीकडे पाठवलं जातं. संसदीय समिती म्हणजे काय? संसदीय समित्या म्हणजे एक प्रकारच्या छोटेखानी संसद असतात. यात सर्व पक्षांचे खासदार असतात. या समित्या विधेयकाचा खूप बारकाईने अभ्यास करतात, तज्ज्ञांची मतं घेतात आणि आपला अहवाल सभागृहाला सादर करतात. यामुळे कायद्याची गुणवत्ता सुधारण्यास खूप मदत होत असेल. नक्कीच. समितीच्या अहवालानंतर सभागृहात त्यावर कलमवार म्हणजे क्लॉज बाय क्लॉज मतदान होतं. आणि तिसरं वाचन? दुसऱ्या वाचनात सर्व बदल आणि सुधारणांसह विधेयक अंतिम झाल्यावर तिसऱ्या वाचनात त्यावर केवळ औपचारिक मतदान होतं. इथे पुन्हा सविस्तर चर्चा होत नाही. आणि एका सभागृहात मंजूर झालं की मग ते दुसऱ्या सभागृहात पाठवलं जातं. तिथेही पुन्हा याच 3 वाचनांच्या प्रक्रियेतून ते विधेयक जातं. जर दुसऱ्या सभागृहानेही ते आहे तसं मंजूर केलं तर ते राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवलं जातं. राष्ट्रपतींनी सही केल्यावर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. पण दोन्ही सभागृहांमध्ये जर एकमत झालं नाही तर? म्हणजे लोकसभेने मंजूर केलं पण राज्यसभेने काही बदल सुचवले किंवा ते फेटाळलं तर काय होतं? असा पेचप्रसंग निर्माण झाल्यास संविधानात संयुक्त अधिवेशनाची म्हणजे जॉईंट सिटिंगची तरतूद आहे. राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची एकत्र बैठक बोलावतात आणि तिथे साध्या बहुमताने विधेयकावर निर्णय घेतला जातो. पण लोकसभेची सदस्य संख्या तर खूप जास्त आहे. बरोबर. लोकसभेची सदस्य संख्या राज्यसभेच्या जवळजवळ दुप्पट असल्यामुळं संयुक्त अधिवेशनात सहसा लोकसभेचीच इच्छा प्रभावी ठरते. इथे अधिकारांच्या संतुलनाचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. पाठ्यपुस्तकात म्हटलंय की अर्थविधेयक म्हणजे मनी बिल फक्त लोकसभेतच मांडता येतं. यामागे खूप मोठं सामर्थ्य दडलेलं आहे, नाही का? प्रचंड. हे लोकशाहीच्या नो टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन या मूलभूत तत्वावर आधारित आहे. देशाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आणि जनतेने थेट निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच म्हणजेच लोकसभेला त्यावर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार असावा, हा यामागचा विचार आहे. म्हणजे राज्यसभा अर्थविधेयक फेटाळू शकत नाही? नाही. ती केवळ 14 दिवसांसाठी ते रोखून धरू शकते किंवा काही सूचना देऊ शकते. त्या सूचना स्वीकारायच्या की नाही हे पूर्णपणे लोकसभेवर अवलंबून असतं. म्हणजे देशाच्या तिजोरीच्या चाव्या खरं तर लोकसभेच्या हातात असतात. तर आजच्या या चर्चेतून आपण भारतीय संसदेची केवळ रचनाच नाही तर त्यामागील विचार, सत्तेचं संतुलन आणि तिच्या कार्यपद्धतीची गुंतागुंत समजून घेतली. एका साध्या पाठ्यपुस्तकातून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला लोकशाहीच्या कार्यप्रणालीच्या कितीतरी खोलवर घेऊन गेला. नक्कीच. एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की ही प्रणाली खूप विचारपूर्वक तयार केली आहे. प्रत्येक घटकाला त्याचं महत्त्व आहे
आणि प्रत्येकजण एकमेकांवर नियंत्रण ठेवतो. आपण पाहिलं की देशासाठी कायदे संसदेत बनतात. आणि याच धर्तीवर प्रत्येक राज्यात कायदे बनवण्यासाठी विधिमंडळ असतं. हो, ज्यात विधानसभा आणि काही राज्यांमध्ये विधान परिषद असते. तिथेही साधारणपणे हीच प्रक्रिया वापरली जाते. आणि यातूनच आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आपण देश आणि राज्यांसाठी कायदे कसे बनतात हे पाहिलं, पण ज्या निर्णयांचा आपल्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम होतो, आपल्या शहरातील कचऱ्याची व्यवस्था, रस्त्यांची स्थिती, पाण्याची सोय, हे नियम आणि कायदे कोण बनवतं? म्हणजे आपली महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत. त्या निर्णय प्रक्रियेत एका सामान्य नागरिकाचा सहभाग किती आणि कसा असू शकतो? राष्ट्रीय लोकशाही समजून घेताना आपल्या दारातली स्थानिक लोकशाही समजून घेणं आणि त्यात सक्रिय होणं हे तितकंच महत्त्वाचं नाही का? याचा विचार करायला हवा.